नमस्कार. आज आपण रामरक्षा संथा वर्गामध्ये मंत्र क्रमांक 14, मंत्र क्रमांक 15 आणि मंत्र क्रमांक 16 या 3 मंत्रांच्या संथा बघणार आहोत. मंत्र क्रमांक 14 याची संथा काय आहे बघा, शब्द काय बघा. पहिला शब्द आहे वज्र. वज्र. त्याच्या पुढचा शब्द आहे पंजर. पंजर. त्याच्या पुढचा शब्द जो आहे तो नामेद. त्याच्या पुढे त्याच्या द वरती अनुस्वार आहे. अनुस्वाराच्या समोर य हे अक्षर आहे, त्यामुळे यै असा उच्चार होणार. नामे दैयो राम. तसा संयम. संयम. नामे दैयो राम. नामे दैयो राम. कवच. कवच. च वरती अनुस्वार आहे. अनुस्वाराच्या समोर स हे अक्षर आहे, त्याचा अनुस्वाराचा उच्चार अनुनासिक व असा होतो. कवचौ स्मरेत. कवचौ स्मरेत. उच्चार काय होणार बघा. वज्र पंजर नामे दै. वज्र पंजर नामे दै. यो राम कवचौ स्मरेत. यो राम कवचौ स्मरेत. खालची ओळ बघा. अव्याहताज्ञ शब्द काय बघा. अव्याहताज्ञ. अव्याहताज्ञ. हताज्ञ. ज्ञच्या समोर विसर्ग. विसर्गाच्या समोर स हे अक्षर आहे, त्यामुळे त्याचा उच्चार सकारांत होतो. अव्याहताज्ञस. अव्याहताज्ञस. सर्वत्र. सर्वत्र. लभते जयमंगलम. लभते जयमंगलम. अव्याहताज्ञस सर्वत्र. लभते जयमंगलम. अव्याहताज्ञ सर्वत्र. लभते जयमंगलम. उच्चार काय होणार आहेत बघा. वज्रपंजर नामे दै. वज्रपंजर नामे दै. वज्रपंजर नामे दै. वज्रपंजर नामे दै. यो राम कवचौ स्मरेत. यो राम कवचौ स्मरेत. यो राम कवचौ स्मरेत. यो राम कवचौ स्मरेत. अव्याहताज्ञ सर्वत्र. अव्याहताज्ञ सर्वत्र. अव्याहताज्ञ सर्वत्र. अव्याहताज्ञ सर्वत्र. लभते जयमंगलम. लभते जयमंगलम. लभते जयमंगलम. लभते जयमंगलम. पूर्ण उच्चार घेऊया. वज्रपंजर नामे दैयो राम कवचौ स्मरेत. अव्याहताज्ञ सर्वत्र. लभते जयमंगलम. वज्रपंजर नामे दैयो राम कवचौ स्मरेत. अव्याहताज्ञ सर्वत्र. लभते जयमंगलम. वज्रपंजर नामे दैयो राम कवचौ स्मरेत. अव्याहताज्ञ सर्वत्र. लभते जयमंगलम. वज्रपंजर नामे दैयो राम कवचौ स्मरेत. अव्याहताज्ञ सर्वत्र. लभते जयमंगलम. मंत्र क्रमांक 15 याचे उच्चार काय बघा. आदिष्टवान. काय शब्द आहे. आदिष्टवान. त्याच्या पुढे शब्द काय आहे. यथा. यथा. था वरती सचा आघात. यथा स्वप्ने. आदिष्टवान यथा स्वप्ने. त्यापुढे शब्द काय बघा. राम रक्षा. राम रक्षा. र वरती क चा आघात येतो. रक्षा. रक्षा. राम रक्षा. मिमाव. मिमाव. हरहा. हरहा. मा वरती अनुस्वार आहे. अनुस्वाराच्या समोर ह हे अक्षर आहे, त्यामुळे अनुनासिक उच्चार औंचा होतो. मिमाव हरहा. आदिष्टवान यथा स्वप्ने. राम रक्षा. मिमाव हरहा. खालची ओळ बघा. काय उच्चार आहेत. तथा लिखितवान. लिखितवान. लिखित. लिखितवान. तथा लिखितवान. प्रातफ. प्रातफ. प्रबुद्धो. प्रबुद्धो. प्रबुद्धो.
बुध कौशिकः बुध कौशिकः तथा लिखितवान् प्रातः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः प्रबुद्धो बुध कौशिकः. उच्चार काय होणार बघा. आदिष्टवान् यथा स्वप्ने आदिष्टवान् यथा स्वप्ने आदिष्टवान् यथा स्वप्ने आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः राम रक्षामि मां हरः राम रक्षामि मां हरः राम रक्षामि मां हरः राम रक्षामि मां हरः. तथा लिखितवान् प्रातः तथा लिखितवान् प्रातः तथा लिखितवान् प्रातः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः प्रबुद्धो बुध कौशिकः प्रबुद्धो बुध कौशिकः प्रबुद्धो बुध कौशिकः. पूर्ण उच्चार घेऊयात. आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः. मंत्र क्रमांक 16 कडे येऊयात. शब्द काय बघा. आरामक काय शब्द आहे. आरामक. कल्प वृक्षाणां शब्द काय आहे. कल्प 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 वृक्षाणां वृक्षाणां वृवरती कचा आघात वृक्षाणां. म आरामच्या समोर विसर्ग आहे. विसर्गाच्या समोर क हे अक्षर आहे त्यामुळे विसर्गाचा उच्चार ख मध्ये. आरामक कल्प वृक्षाणां वृक्षाणां. णावरती अनुस्वार अनुस्वाराच्या समोर व हे अक्षर आहे त्यामुळे अनुनासिक व औ चा उच्चार होतो. विरामस विरामस विरामस. आरामक कल्प वृक्षाणां विरामस सकला सकला पदाम सकला पदाम. आरामक कल्प वृक्षाणां विरामस सकला पदाम विरामस सकला पदाम विरामस सकला पदाम. म च्या समोर विसर्ग विसर्गाच्या समोर स हे अक्षर त्यामुळे विरामस विरामस सकला पदाम. खालची ओळ काय बघा. अभिरामस काय शब्द आहे. अभिरामस अभिरामस. स्त्रीलोकानां. अनेक जण इथे स्त्रीलोकानां असा उच्चार करतात तसं नाही. अभिरामस स्त्रीलोकानां अभिरामस स्त्रीलोकानां अभिरामस स्त्रीलोकानां. रामश रामश श्रीमान श्रीमान. सनफ प्रभुः सनफ प्रभुः सनफ प्रभुः. उच्चार काय होणार आहेत बघा. अभिरामस त्रिलोकानां रामश रामश. रामच्या समोर विसर्ग विसर्गाच्या समोर श्र हे अक्षर आहे. ज्या वेळेला श्र हे अक्षर विसर्गाच्या समोर येतं त्यावेळेला ते श आणि र याच्यापासून मिश्रित तयार झालेलं अक्षर असल्या कारणानं त्याचा उच्चार हा श मध्ये येतो. प्रथम अक्षर श आहे म्हणून. अभिरामस त्रिलोकानां राम श्रीमान सनफ प्रभुः. उच्चार काय होणार बघूयात. आरामक कल्प वृक्षाणां विरामस सकला पदाम. आरामक कल्प वृक्षाणां विरामस सकला पदाम. आरामक कल्प वृक्षाणां विरामस सकला पदाम. आरामक कल्प वृक्षाणां विरामस सकला पदाम.
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः 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 पूर्ण उच्चार घेऊयात आरामक कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः आरामक कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः आरामक कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः आरामक कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः मंत्र क्रमांक 14, 15 आणि 16 या तिन्ही मंत्रांचा उच्चार एकत्र घेऊयात वज्रपंजरनामेदयो राम कवचं स्मरेत् अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामिमां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामक कल्पवृक्षाणां वीरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् सनः प्रभुः